जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022-23मध्ये आपल्याला माहिती आहे की कालच ग्राउंडची पुणे ग्रामीणची सुधारित यादी आलेली आहे आणि खूप काही विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर कट ऑफ किती जाईल आणि नेमका कट ऑफ आमच्या कास्टचा किती जाईल, हे खूप विद्यार्थी विचारत आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण अंदाजित कट ऑफ हा बनवलेला आहे आणि हा एक अंदाज आपला खरा ठरू शकतो. जवळपास 95 ते 98% आपला हा खरा ठरू शकतो. ठीक आहे. खास करून हा सर्वसाधारणसाठी खरा ठरू शकतो. महिलांसाठी जर बघायला गेलो तर हा 80% खरा ठरू शकतो, कारण की महिलांचं ग्राउंड नेमकं प्रिडिक्ट करणं थोडं कठीण होऊन जातं. पण आपण सर्वसाधारणसाठी जवळपास आपण अंदाज हा व्यवस्थित लावू शकतो. तर पहा, यावरूनच महिलांनीसुद्धा समजून जायचं की नेमका आपला लेखीसाठी पात्र होणार की नाही होणार. तर पहा, सर्वांनाच माहिती आहे की जागा किती आहे, कारण की आधीसुद्धा आपण तुम्हाला सांगितलं होतं की जागा किती आहे. 448 इथे टोटल जागा आहेत आणि भरपूर जागा असल्यामुळे इथे विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे क्वालिफाय होण्यासाठी चान्स आहे. जवळपास यांना 4,480 इतके उमेदवार पाहिजे एकाच 10 प्रमाणे. पण इथे जवळपास 5,500च्या आसपास, 5200च्या आसपास उमेदवार क्वालिफाय होतील लेखीसाठी. ठीक आहे. आता बघा, यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओपन कट ऑफ किती जातो त्यावर सगळं काही कास्ट डिपेंड असतात. जर ओपनच हाय गेली तर कास्ट थोडे मग सर्वच कास्ट या हाय जाण्याचे चान्सेस असतात. पण इथे ओपनलासुद्धा चांगल्या प्रकारे जागा असल्यामुळे सर्वसाधारण, त्यामुळे कट ऑफ हा थोडा ॲव्हरेजमध्ये राहू शकतो. पण इतका पण लो नाही राहील आणि इतका पण हाय नाही जाणार. पण तरी पण इथे जर कट ऑफ जर चेक करायला गेलो आपण तर हा 41 प्लसच राहील, माझा अंदाज आहे. 41 किंवा 42 या दरम्यान सर्वसाधारण पाहायला मिळू शकतो. ठीक आहे. सर्वसाधारण ओपन आपण म्हणतो आहे. आणि महिलांचा इथे 40 किंवा 41 या दोनमध्ये राहू शकतो. ठीक आहे. यापेक्षा कमी येणे थोडं कठीण वाटतं आहे ओपनचं. ठीक आहे. त्यानंतर बघा, EWSचं कट ऑफ प्रिडिक्ट करणं थोडं कठीण होऊन जातं यावर्षी तरी, कारण की कुठे कुठे 25सुद्धा लागतो आणि कुठे कुठे हा 36, 37, 38च्या घरातसुद्धा लागतो. म्हणून आपण EWSचा सांगू शकणार नाही किंवा सांगणार पण नाही. ठीक आहे. ज्यांना ज्यांना 25 मार्क आहे त्यांनी लेखी तयारी सुरू करून द्या किंवा केली पण असतील. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की EWSवाल्यांनी सर्वांनी तयारी करायची आहे. त्यानंतर SC-BC बघा, सर्वसाधारण कट ऑफ हा 37 किंवा 38 या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो, कारण की SC-BCचे विद्यार्थी चांगल्या प्रकारे तयारी केलेली आहे आणि विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा इथे पाहायला मिळाली आहे जास्त. त्यामुळे कट ऑफ हा 38-37च्या आसपासच राहू शकतो. जर ओपन हा 42 लागला तर याच्यापेक्षा सुद्धा 1 मार्कने जास्त जाऊ शकतो. आपण जो पण कट ऑफ सांगणार आहे तो 2 मायनस करून तुम्हाला तयारी करायची आहे. म्हणजे आपण 37 सांगतो आहे तर तुम्हाला जर 35 जरी असेल तर तुम्ही तयारी चांगल्या प्रकारे करायची आहे. 34 जरी असेल तर करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, ओबीसीला चांगल्या प्रकारे जागा आहे. 250 उमेदवार यांना पाहिजे. जवळपास 270-280च्या आसपास उमेदवार इथे पात्र होतील. तर बघा, ओबीसी कट ऑफ हा जाऊ शकतो 38च्या आसपास. ठीक आहे. 38च्या आसपास जाऊ शकतो सर्वसाधारण. आणि महिलांचा जवळपास हा 35 किंवा 36च्या आसपास जाऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा, विमाप्र यांचा कट ऑफ जाऊ शकतो जवळपास 34 ते 38च्या दरम्यान. ठीक आहे. या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो. आणि महिलांचा 25 ते 32च्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो. ठीक आहे. त्यानंतर भजडम म्हणजेच NTDचा कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळू शकतो 36च्या आसपास. मागे पण येऊ शकतो आणि पुढे पण जाऊ शकतो हा. त्यानंतर महिलांचा जर भजडचं पाहायला गेला तर 30च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो. भजक तुम्हाला 35 ते 37च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो सर्वसाधारण. आणि महिलांचा 30 प्लस पाहायला मिळू शकतो. आणि भजब NTBचा कट ऑफ हा तुम्हाला 34
किंवा 35च्या आसपास पाहायला मिळू शकतो. जागा कमी आहे आणि महिलांचा कट ऑफ हा तुम्हाला 32 किंवा 28 या रेंजमध्ये पाहायला मिळू शकतो. त्यानंतर विजा म्हणजेच DTA यांचा कट ऑफ हा 38+ राहू शकतो. आलाच कमी तर हा 37 किंवा 36 पण येऊ शकतो. ठीक आहे. आणि महिलांचा कट ऑफ हा जवळपास 34च्या आसपास राहील. ठीक आहे. त्यानंतर म्हणजे STचा कट ऑफ हा 35च्या रेंजमध्ये राहू शकतो आणि महिलांचा कट ऑफ हा 34 किंवा 32च्या रेंजमध्ये राहू शकतो. त्यानंतर म्हणजे SCचा कट ऑफ हा 37 किंवा 36च्या आसपास राहू शकतो सर्वसाधारण आणि महिलांचा कट ऑफ हा 32च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो. 30 पण येऊ शकतो. तर हा एक आपण अंदाज घेतलेला आहे. आपण जो सांगितला तोच लागेल असं आपलं मुळातच म्हणणं नाही, कारण की विद्यार्थ्यांचे खूप मॅसेज आलेले आहे कालपासनं की सर यादी आली परत, त्यावरून पुन्हा सांगा म्हणून. कारण की विद्यार्थी म्हणत आहे की आमचं अभ्यासामध्ये व्यवस्थित मन लागत नाही आहे. तर ही एक प्रिडिक्ट आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी. यापेक्षा तुम्हाला 2 किंवा 4 मार्क जरी कमी असतील तर लेखीची तयारी कधीच वाया जात नाही. सर्वांनी 100% लेखीची तयारी करा, कारण की या भरतीमध्ये जरी तुम्ही क्वालिफाय नाही झाले तर पुढील भरतीसुद्धा येणार आहे आणि ती लवकरच येणार आहे. तर त्या अनुषंगाने आणि काही विद्यार्थी कारागृहासाठी सुद्धा फॉर्म भरला असतील किंवा काही मुंबई चालकसाठी असतील यामधले विद्यार्थी, तर त्यांनीसुद्धा त्यासाठी सुद्धा मदत होईल. तर सर्वांनी लेखीची तयारी कंटिन्यू असू द्या आणि पुढील भरतीसाठी आपण प्लॅनिंगसाठी व्हिडिओसुद्धा आणणार आहोत की कशाप्रकारे तयारी करायची आहे आणि ग्राउंड कसं आउट ऑफ करायचं आहे, 50पैकी 50 कसं ग्राउंड घ्यायचं आहे आणि लेखी 92+ कशी काढायची आहे त्यावर आपण प्लॅनिंग घेऊन येणार आहोत. आपली जी प्लॅनिंग असणार आहे ती एकदम शेड्यूल वाईज असणार आहे. तर सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.